हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये आणि आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहे टाइप्स ऑफ क्लाउड सर्व्हिसेस, जे की खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या AWSमध्ये. कोणते-कोणते मेनली 3 टाइप्स आहेत, सर्व डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहे. नमस्कार आणि सुरुवात करूया. क्लाउडमध्ये मेनली 3 टाइप्स आहे, जसं IaaS, PaaS आणि SaaS. IaaS म्हणजेच की इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, PaaS म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. हे 3 टर्म्स इंटरव्ह्यूमध्ये पण विचारतात आणि AWSमध्ये पण खूप महत्त्वाचे आहेत. सिंपल एक्झाम्पलने आपण हे सर्व डिटेलमध्ये समजून घेऊया. IaaS म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ म्हणजे काय? डिटेलमध्ये समजून घेऊया. या मॉडेलमध्ये क्लाउड प्रोव्हायडर तुम्हाला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देतो. बेसिक म्हणजे काय? जसं कम्प्यूट झालं, स्टोरेज झालं, नेटवर्किंग झालं, तर हे सगळं आपल्याला क्लाउड प्रोव्हायडर प्रोव्हाईड करतो. पण ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करणे, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, अपडेट करणे, हे सगळं तुम्हाला मॅनेज करावं लागतं म्हणजेच की कस्टमरला. याचंच एक मेन एक्झाम्पल म्हणजेच की EC2. जसं की हार्डवेअर, फिजिकल सर्व्हर्स हे क्लाउड मॅनेज करणार, बट ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करणे, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, हे सगळं आपल्याला करावं लागतं. आणि सिंपल भाषेमध्ये म्हटलं तर आपल्याला एक खाली जमीन मिळालेली आहे आणि घर बांधायचं काम हे आपलं आहे. यालाच म्हणतो आपण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. सिंपल ॲज इट इज. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसचं एक टिपिकल एक्झाम्पल म्हणजेच की व्हर्चुअल मशीन्स. क्लाउड प्रोव्हायडर फिजिकल सर्व्हर्स मॅनेज करतो आणि पण VM सेटअप करणे, OS इन्स्टॉल करणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे, तर हे सगळं जे आहे ते कस्टमर म्हणजेच की आपल्याला मॅनेज करावं लागतं. म्हणजेच की क्लाउड प्रोव्हायडरची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिजिकल सर्व्हर्सची म्हणजेच की हार्डवेअर आणि कस्टमरची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती OS इन्स्टॉल करणे, ॲप्लिकेशन मेंटेनन्स हे सगळं अपडेट करणे हे आपल्यावर असतं. राइट गाईज, दिस इज ऑल अबाउट इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. आपलं नेक्स्ट आहे पास. पास म्हणजेच प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. यामध्ये क्लाउड प्रोव्हायडर इन्फ्रास्ट्रक्चर सोबत रन टाईम एन्व्हायरमेंट पण मॅनेज करतो. तुम्हाला OS इन्स्टॉल करायची गरज पडत नाही, नंतर सर्व्हर मेंटेन करायची गरज पडत नाही. तुम्ही फक्त कोड अपलोड करा आणि ॲप रन होणार. सिंपल. सिंपल आपल्या भाषेमध्ये जर समजायचं म्हटलं, तर आता घर तयार आहे, जमीन पण आपल्याकडे आहे आणि घर पण तयार आहे. आपल्याला फक्त फर्निचर सेटअप करायचं आहे. सिंपल ॲज इट इज. दिस इज ऑल अबाउट प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. आणि एक मेन एक्झाम्पल म्हणजे वेब ॲप्लिकेशन्स. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिसमध्ये क्लाउड प्रोव्हायडर तुम्हाला कंप्लीट प्लॅटफॉर्म देतो वेब ॲप्स रन करायला. The cloud provides the runtime environment for running web applications. The client simply uploads the code and run it automatically. The client has no access to the underlying virtual machines. म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? तुम्हाला सर्व्हर कॉन्फिगर करायची गरज नाही. OS इन्स्टॉल करायची गरज नाही. पॅचिंग, मेंटेनन्स करायची गरज पडत नाही. तुम्हाला तुमचं काम काय? की कोड डेव्हलप करा आणि क्लाउडवर अपलोड करा आणि ॲप डायरेक्टली रन होईल. याचं मेन एक्झाम्पल म्हणजे जसं Azure ॲप सर्व्हिस, Google ॲप इंजिन आणि AWS इलेस्टिक पेनस्टॉक. these आर द रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स ऑफ प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. नेक्स्ट क्लाउड सर्व्हिस आहे आपली SaaS. SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. या मॉडेलमध्ये कंप्लीट सॉफ्टवेअर क्लाउडमध्ये राहतं. यामध्ये सगळं रेडी असतं. इन्फ्रास्ट्रक्चर, प्लॅटफॉर्म, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिक्युरिटी, अपडेट्स, स्केलिंग, बॅकअप. युजरला फक्त लॉग इन करायचं आणि यूज करायचं. सिंपल ॲज इट इज. SaaSमध्ये काय होत नाही, जसं सर्व्हर सेटअप करायची गरज पडत नाही. OS इन्स्टॉल करायची गरज पडत नाही. सॉफ्टवेअर मॅन्युअली अपडेट करायची गरज पडत नाही. बॅकअप मॅनेज करायची गरज नाही. नंतर सिक्युरिटी पॅच अप्लाय करायची गरज नाही. सगळं प्रोव्हायडर मॅनेज करतो. आणि मोस्ट कॉमन एक्झाम्पल्स याचे म्हटले तर Office 365, Salesforce, जसं Gmail, डॉक्स, ड्राईव्ह, नंतर Dropbox, Zoom ॲप, Netflix, Shopify, Canva असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत बघा आपले सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसचे. आणि एक सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजेच जे की आहे बघा जसं आपलं Gmail. तुम्ही Gmail यूज करता, पण तुम्हाला माहीत नसते की Gmail कोणत्या सर्व्हरवर रन होतोय आणि कोणतं OS आहे. तुम्हाला फक्त लॉग इन करायचं आहे आणि ईमेल पाठवायचा आहे. आणि यालाच आपण म्हणतो सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस.
आणि आपल्या भाषेत आपण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसला समजायचं म्हटलं, तर जसं जमीन पण आपल्याला मिळालेली आहे आणि घर पण बांधून दिलेलं आहे आणि फर्निचर पण रेडी आहे. बट आपल्याला फक्त जाऊन यूज करायचं आहे. दिस इज ऑल अबाउट सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस इन AWS. सो आता आपण एक इम्पोर्टंट चार्ट बघणार आहे आणि तो चार्ट आपल्याला सांगतो, की ऑन प्रिमाइसेस, आस, पास आणि सास मध्ये कोण काय मॅनेज करतो. आस म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, पास म्हणजेच प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सास म्हणजेच की सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसमध्ये कोण काय मॅनेज करतो. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑन प्रिमाइसेस म्हणजेच ट्रेडिशनल आय-टी. ऑन प्रिमाइसेसमध्ये सगळं तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये असतं. तुम्हाला मॅनेज करावं लागतं जसं आपलं ॲप्लिकेशन, डेटा, रन टाईम, मिडलवेअर, OS, व्हर्च्युअलायझेशन, सर्व्हर, स्टोरेज आणि नेटवर्किंग. म्हणजे 100% रिस्पॉन्सिबिलिटी तुमची. हे ट्रेडिशनल आय-टी मॉडेल आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसमध्ये थोडा चेंज होतो. क्लाउड प्रोव्हायडर मॅनेज करतो बघा जसं नेटवर्किंग, स्टोरेज, सर्व्हर, व्हर्च्युअलायझेशन. पण तुम्ही मॅनेज करता OS, मिडलवेअर, रन टाईम, डेटा आणि ॲप्लिकेशन्स. म्हणजे हार्डवेअर क्लाउड मॅनेज करतो, पण सॉफ्टवेअर लेयर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिसमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी अजून कमी होते. क्लाउड प्रोव्हायडर मॅनेज करतो नेटवर्किंग, स्टोरेज, सर्व्हर, व्हर्च्युअलायझेशन, OS, मिडलवेअर, रन टाईम आणि तुम्हाला मॅनेज करायचं असतं फक्त ॲप्लिकेशन आणि डेटा. म्हणजे तुम्ही फक्त कोड अपलोड करा आणि रन करा. सिंपल ॲज इट इज. सो नेक्स्ट आहे आपलं सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजेच की सास. सासमध्ये सगळं क्लाउड प्रोव्हायडर मॅनेज करतो. ॲप्लिकेशन, डेटा, रन टाईम, मिडलवेअर, OS, व्हर्च्युअलायझेशन, सर्व्हर्स, स्टोरेज आणि नेटवर्किंग. तुम्हाला फक्त यूज करायचं आहे आणि याचंच एक्झाम्पल मी आधी सांगितलं होतं जसं Gmail झालं, ड्राईव्ह झालं, Netflix झालं आणि खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. जसं याचे एक्झाम्पल्स जे की आपण आधी कव्हर केलेत. सो दिस इज ऑल अबाउट द चार्ट. हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि नोट डाउन करायचं आहे बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारणार. सो पूर्ण डिटेलमध्ये ही डायग्राम बघून घ्या आणि आता मी संपवतो या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ